होणारं हे विधेयक आहे, आपण काय सांगा? काँग्रेसनी याआधी महिलांच्या सन्मानार्थ कुठलाही एकही निर्णय घेतलेला नाहीये. त्याच्यामुळे काही लोकांना नाविन्यपूर्ण नाहीये. पण काँग्रेसनी आणि इंडिया आघाडीनी थोडा मोठेपणा करून महिलांच्या सन्मानार्थ हा जो नारी शक्ती वंदन अधिनियम आहे त्याला जर सपोर्ट केला असतं तर आम्ही सगळेच त्यांचे खूप आभार मानले असते. कारण हा एवढा ऐतिहासिक निर्णय आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सगळीकडेच 33% आरक्षण महिलांना मिळणार होतं आणि महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या राजकीय सगळ्या घडामोडींमध्ये सोबत राहिल्या असत्या आणि तेच काँग्रेस पक्षाला नको आहे म्हणून निव्वळ हा विरोध होतो आहे. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. 2023ला मोदी सरकारने जे महिला विधेयक आणलं होतं त्याला बिनशर्त काँग्रेसने पाठिंबा दिला होता. पण या विधेयकाच्या आडून बीजेपी कुठील डाव साधतोय, लोकशाहीवर आघात करण्याचा, जागा वाढवून खेळ करण्याचा, असा आरोप काँग्रेस 100% काँग्रेसला हे विधेयक नको आहे. कारण हे जर मोदी सरकार आणि युती सरकारने केलं तर याचं श्रेय सगळ्या यांना मिळेल आणि निश्चितच महिला त्यांच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये कुठे सुद्धा त्यांना भागीदार नको आहे. त्याच्यामुळे त्यांना कुठेही महिलांना सन्मानार्थ कुठलेही विधेयक आणायचं नाहीये, हेच यातून स्पष्ट होत आहे. महिलांच्या 33% आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसाने जो नामंजुरी करून हा विधेयक पारित झाला नाही त्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसचा जाहीर निषेध करतो. त्या निषेधार्थ आम्ही इथे शिवसेनेकडून आमचे नेते शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर ह्यांच्या सूचनेनुसार आम्ही इथे रस्त्यावर उभारून आम्ही इथे काँग्रेसचा जाहीर निषेध करतो. हा फक्त महिलांचा सन्मानावर त्यांनी घाला घातलेला आहे. काँग्रेसांनी 33% आरक्षण जर महिलांना मिळालं तर ते राजकीय आणि आपल्या निर्णयामध्ये सामील होतील हा त्यांना वाटलं आणि त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखलं. त्यासाठीच त्यांनी काल ह्या विधेयकाला मंजुरी दिली नाही. पण म्हणतात ना की पब्लिक सब जानती है, ह्या विधेयकाला नामंजुरी देऊन त्यांनी आमच्या महिलांचा जो अपमान केला आहे, त्यांनी आमच्या सन्मानाला जो त्यांनी घाला घातलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांना कधीही माफ करणार नाही आणि काँग्रेसचा ह्या निषेधात आम्ही निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो.